एकूण आता मुंबईमध्ये आंदोलन होत आहे. ठाकरेंकडून आंदोलन जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. वेगवेगळे विद्यार्थी संघटना देखील या आंदोलनामध्ये सामील होत आहे. मुळामध्ये जे आपले ही सत्ता जी आहे जी ज्यांनी पाहिलेली आहे, असे बरेच काळ या सत्तेमधून आलेले आहेत, असे देखील व्यक्ती जे आहेत ते या आंदोलनामध्ये सामील होत आहेत. सर, काय सांगाल, आजचं आंदोलन हे कशा प्रकारे महत्वाचं आहे? हो, महत्वाचं आहे. माझं नाव भगवान जेठे, मी मुंबईचंच आहे. मी RC श्रीनगरचा प्रोडक्ट आहे, 885 बॅच. आणि वांगचूक सर सुद्धा त्याच कॉलेजचे प्रोडक्ट आहे. माझ्याची 2 वर्षांनी ज्युनियर आहेत. आणि तुमच्या कॉलेजमध्ये हो, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आमचे ते ज्युनियर आहेत माझे. सो आय एम प्राऊड ऑफ दॅट आणि इन सपोर्ट ऑफ देम आय एम हिअर. बिकॉज आपल्या देशामध्ये लोकशाही आता संपुष्टात होत चाललेली आहे आणि तिला वाचवणं आमच्यासारख्या लोकांचं काम आहे किंवा सगळ्यांचंच काम आहे. आणि त्याच्या ठिकाणी म्हणून आम्ही इथे आलेलो आहे टू सेव्ह डेमोक्रेसी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू गॅदर टुगेदर अँड टू सपोर्ट दिस यूथ, बिकॉज youth is only the power we can develop, they can change this pattern. आता आजच्या काळाला काय झालंय, लोक राजेशाही समजायला लागले. आम्ही मतदान देतो पण ते सेवक आहे, पण सेवकाचं त्यांनी भाषा बदलली, त्याची डेफिनेशन बदलली, त्यांनी ते राजेशाही केली. वी हॅव टू चेंज दिस. राजेशाहीतून परत सेवकाच्या याच्यामध्ये आपल्याला आणावं लागेल. तुम्ही म्हणालात की तुम्ही वांगचूक यांच्या कॉलेज बॅच मधले एक आहात. काय कॉलेजमध्ये कसं वातावरण होतं, काय शिक्षण असायचं? नाही, आजच्या डेटला आता ते NIT श्रीनगर झालेलं आहे. आधी रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज श्रीनगर होतं. इट वॉज सो पीसफुल. आणि आम्ही कॉलेजचे जे पिरियड होता ना, 80-85 आहे, इट वॉज गोल्डन पिरियड फॉर अस. आम्ही लोक म्हणत की हम कहाँ जन्नत में जाके पळे आहे. पण खूप छान माहोल असायचा त्या ठिकाणी. आणि सगळं राहण्याची व्यवस्था ती, अभ्यासाचं खूप, सगळ्यांना अभ्यासाचं महत्त्व असायचं. आणि प्रत्येकजण चांगल्या रीतीने अभ्यास करायला खूप भाऊबंदकी होती सगळ्यामध्ये. कारण सगळ्या स्टेटचे लोक, विद्यार्थी तिथे असायचं आणि तिथे असल्यामुळे प्रत्येकाचा आमचा संबंध यायचा. तर आमचे सगळे मित्र असायचे. सगळे भारताचे जेवढे राज्य आहेत तिकडे सगळे मित्र असायचे आणि त्यांची भाषा आम्हाला कळायची, त्याचा संस्कृती कळायची. आणि आता कुठे गेलो ना तर कुठल्या प्रदेशातला माणूस असला पाहिजे आम्ही पटकन ओळखतो. कारण काय कॉलेजचं नाव काय होतं? रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज श्रीनगर. आणि याच कॉलेजमधून वांगचूक देखील अभ्यास करून निघाले. एकूण आता त्यांनी तिथे लडाखमध्ये एवडा मोठा लढा उभारलेला, त्या लढा तुम्ही पाहिलेला, तुम्ही स्वतः त्यांना पाहिलेला आहे? नाही, पण आपण त्याच्या युट्यूबवरती आम्ही त्याचं वाचलेलं आहे, बघितलेलं आहे. आणि ही इज डुईंग अ व्हेरी गुड सोशल वर्क. ते नाही, त्यांच्या घराण्यात त्यांचे वडील सुद्धा काही आपल्या 1978च्या काळामध्ये काही कारणानुसार त्यांनी सुद्धा उपोषण केलेलं आहे त्यांच्या वडिलांनी. तर ते ट्रेडिशन आहे त्यांच्या घरामध्ये, ते वारसा हक्क आहे. आणि म्हणून म्हणतो की त्यांनी खूप छान मुद्दा उपस्थित केलेला आहे. आणि आजच्या घडीला कोणीतरी हा मुद्दा उपस्थित करून या देशामध्ये जनजागृती करणे खूप आवश्यक वाटतंय. वांगचूक यांच्या प्रतिमेवरती देखील हल्ला करण्यात आला. ज्याप्रमाणे त्यांनी आंदोलन उभारलं, त्यांना अँटी नॅशनल देखील बोललं गेलं. अशा जेव्हा प्रतिमा येतात, तुम्ही त्या कॉलेजमधून शिकून आलेला आहेत, भारताच्या विरोधातलं त्यांनी काम केलेलं आहे असं जेव्हा त्यांच्यावर आरोप होतात, कसं पाहता मग तुम्ही? नाही, हा खोटा आरोप आहे. काय लोकांना काहीतरी बदनाम करण्यासाठी. कारण मेन मुद्दा जो आहे या देशामध्ये जे अभ्यासाचा मुद्दा आहे, एज्युकेशनचा मुद्दा आहे. एज्युकेशनचा स्तर खालावला चाललेला आहे या देशामध्ये. एज्युकेशन खालावलं तर मग देशामध्ये बाकी डेव्हलपमेंट कसं होणार आहे? तर मग त्याचा कोणाला तरी वाचा फोडायला पाहिजे. आणि ते काम वांगचूक सरांनी आणि दिपके सरांनी केलेलं आहे. आय रिअली सॅल्यूट टू हिम की या काळामध्ये त्या लोकांनी असं चांगलं काम केलं ना. वी वॉन्ट टू सपोर्ट हिम ॲट एनी कॉस्ट. लडाखमध्ये राहिलेलात, मध्ये बरेच वर्ष राहिलेला असा. कुठे? लडाखमध्ये मी नाही गेलो, पण मी श्रीनगरमध्ये आलो. श्रीनगरमध्ये 5 वर्ष मी माझा पिरियड मध्ये मी राहिलेला आहे. आता जे एकूण या आंदोलनात एक सोपी मागणी आहे, साधी मागणी आहे, एक राजीनामा आम्हाला हवाय. येस. किती वेळ लागायला पाहिजे हा राजीनामा घ्यायला आणि किती वेळ लागतोय? नाही, जास्तीत जास्त कसं होतं की या शासनाने जास्त 1 वीक टाइम इज सफिशियंट, नॉट मोर दॅन 1 वीक, बिकॉज हा मोठा प्रॉब्लेम नव्हता आहे. पण लोकांना राजेशाहीचा जो भाव निर्माण झालेला आहे की हम राजा आहे यहाँ के, हम जो बोलेंगे वो कायदा, तर हा जो इगो येतो, हा इगोमुळे हा प्रॉब्लेम चाललेला आहे. पण लोकांनी जनतेचे प्रॉब्लेम समजायला पाहिजे, स्टुडंटचे प्रॉब्लेम समजायला पाहिजे, ना की देअर पॉलिटिकल एक्झिस्टन्स. कारण लोक आहे तर तुमचं पॉलिटिकल एक्झिस्टन्स आहे. तुम्ही लोकांना तुम्हाला गुलाम करायचं असेल तर मग तुमची पॉलिसी मग त्या हिशोबाने चालते. दादा, तुमचं नाव काय? मी सुदाम खंडारे, नवी मुंबई मधून आलात. हे युथ आंदोलनाला उतरलंय, तुम्ही देखील इथे आहात. कुणाच्या सपोर्ट मध्ये आलाय? ठाकरेंनी आंदोलन आयोजित केलंय म्हणून आलाय की तुम्ही स्वतः? आम्ही वांगचूक साहेबांच्या समर्थनार्थ इथे आलेलो आहो. समाज माध्यमातून आम्हाला असे रोज अशा बातम्या येतात की वांगचूक साहेबांनी जे उपोषण सुरू केलं 20वा दिवस आजचा, तर जो उद्देश होता त्यांचा की ज्यांनी नीटची एक्झाम दिली आहे अशा 15 स्टुडंटनी आत्महत्या केली आणि त्याच्या विरुद्ध
जे पेपर फुटीचे जे पेव फुटलेले आहेत 14 वर्षापासून, तर त्याचा कोणीतरी अकाउंटेबिलिटी जबाबदारी घ्यावी या उद्देशानं शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणून वांगचूक साहेब आणि अभिजित दिपके साहेब हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ तुम्ही आलेला आहात त्यांच्या समर्थनार्थ आलेला आहेत. एकूण युथ जी आहे पुढची ती अशी भीती व्यक्त केली जात होती की जे डॉक्टर्स येतील ते कसे मग नंतर असे पेपर फुटीमधून येणारे डॉक्टर कसे असतील, मग असे डॉक्टर हे आपल्या मुलांना जे आहे ते ट्रीट करणार नाही. कसं वाटतं हे तुम्हाला ऐकून? हे फार म्हणजे घृणास्पद आहे. हे भारतातच अशी सिस्टम आपल्याला बघायला मिळते. चीनची सिस्टम बघा किती व्यवस्थित पंक्च्युअल आहे, शिस्तबद्ध आहे. तिथे कशा पेपर लीक होत नाही, एक्झाम व्यवस्थित होतात. परंतु आपल्या देशामध्ये असं वातावरण आहे हे अगदी म्हणजे काळीमा फासणार आहे. आणि येणारा जे विद्यार्थ्यांमधून जे डॉक्टर होणार आहे पुढचं प्रॉडक्ट हे आहे हे चांगलं निघणार नाही. आमच्या मते फ्युचर हे भविष्य हे फार अंधारात जाईल असं आम्हाला वाटतं ज्येष्ठ नागरिकांना. नक्कीच. तर अशा प्रकारे तरुण तर आहेत, सोबतच जे वयस्कर आहेत ते देखील त्यांच्या मुलांसाठी आणि एकूण हे प्रधान यांचं राजीनामा जे मागण्याची जी आता मोहीम उभी राहिलेली आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी वयस्कर जे आहेत, जे ज्येष्ठ आहेत ते देखील उतरलेले आहेत या आंदोलनामध्ये. पाहण्यासारखं असेल या संपूर्ण आंदोलनाची लाट कुठपर्यंत जाते. प्रधान या आंदोलनात नंतर राजीनामा देणार का? आता संसद जी आहे अधिवेशन सुरू झालेलं आहे, या अधिवेशनामध्ये नेमकं काय लाट उसळते हे पाहण्यासारखं असेल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील सांगा. आपल्याला सरांनी जी आहे की ते स्वतः त्या कॉलेजमध्ये होते ती सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे सर तुमचं देखील खूप खूप आभार. पाहत राहा प्राईम टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.